गट व भाजप नगरसेवकांकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी। येवला शहरामध्ये काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेचे शिंदे गट नेते तथा नगरसेवक गणेश शिंदे, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया, शिवसेनेचे शहर प्रमुख विशाल परदेशी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे तालुका प्रमुख नानासाहेब लहरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय राजपूत यांनी आज जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली व शहरात पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या व कुठलीही तक्रार आली नाही पाहिजे याची काळजी घ्या अशा सूचना कर्मचारी व अधिकाऱ्यांना केल्या। आज शिवसेना पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र येथे पाहणी केलेली आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचं ब्लिचिंग ॲलम हे व्यवस्थितरित्या वापरले जाते, तसेच इथे पाणी सर्व प्रकारे शुद्ध होत आहे व्यवस्थितरित्या। गावामध्ये जे काही लिकेजेस वगैरे आहेत, तसेच जे काही वॉल खराब झालेले आहेत त्यामुळे शहरामध्ये गढूळ पाणी जात आहे नागरिकांना, याबाबत त्यांनी मला सूचना दिल्या आहेत। त्यांच्या सूचनेचे मान राखून मी तातडीने ज्या काही लिकेजेसच्या सर्वजण शिवसेना भाजपच्या वतीने व सर्व नगरसेवकांच्या वतीने वॉटर सप्लायला पाहणी करायला आलो, कारण की शहरात विविध ठिकाणी जसे विठ्ठलनगर, निलक गल्ली, शिंपी गल्ली, जुनी नगरपालिका रोड या ठिकाणी गढूळ पाणी आढळून आले। त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना इथल्या नागरिकांनी कंप्लेंट केली आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित आम्ही या ठिकाणी पाहणीसाठी आलो आहे आणि आम्ही संबंधित साहेबांना सांगितलं आहे की लवकरात लवकर त्यांनी कारवाई करून व्यवस्थित पाणी कसं येईल असे निदर्शनास आणून द्यावे। आज येवला शहरातून पाणी गढूळ येतं अशा अनेक तक्रारी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांकडे आल्या होत्या। तर त्याचं निवारण करण्यासाठी शिवसेना व भाजप दोन्ही पक्ष मिळून आम्ही एका पाहणी दौरा आज वॉटर सप्लायवर केला। त्यावेळेस शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश भाऊ शिंदे व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख समीर भाऊ समदडिया, इतर सर्व नगरसेवक, भाजपचे तालुका अध्यक्ष आमचे नाना व स्वतः मी सेनेचा जिल्हा उपप्रमुख आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। त्यावेळी आम्ही पूर्ण पाणी दौरा केला। त्यावेळेस आम्हाला असं कुठल्याही काही तक्रार आढळली नाही का ज्याद्वारे पाणी खराब आहे। पाणी स्वच्छ होण्यासाठी जे आलम वापरण्यात येतं ते बी योग्य प्रकारे आम्हाला दिसलं, अशी कुठलीही आम्हाला त्रुटी आढळली नाही। परंतु त्याच वेळेस पाणी तर गढूळ येत आहे गावातून। मग आम्ही सर्व चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की गावात काही ठिकाणी वॉल खराब असतील किंवा काही पाईपलाईन जुन्या असतील, त्यामुळे ते पाणी खराब येत असेल। तर इथल्या अंधारे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की जिथे जिथं पाणी गढूळ येतं आहे ते स्वतः तिथं पाणी दौरा आयोजित करतील आणि जनतेला कुठेही गढूळ पाणी येणार नाही याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। तरी आमचा पाणी दौरा यशस्वी झाला असून जर पुढं पाणी गढूळ येत असेल तर त्याचं लवकरात लवकर ते पाणी कशा पद्धतीने स्वच्छ आणि निर्मळ एवढे शहरवासींना भेटन याचं ते अंधारे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो आणि जनतेला बी आश्वासन देतो की इथून पुढं पाणी गढूळ येणार नाही आणि तरी काही अशी त्रुटी पुढं गढूळ पाणी आढळलं तर आम्ही त्वरित इथल्या अंधारे साहेबांना सांगू आणि त्याचं निवारण नक्कीच करण्यात येईल। धन्यवाद। आज आम्ही शिवसेना भाजपतर्फे वॉटर सप्लाय इथं आलेलो आहे पाहणी करायला। येवल्यात भरपूर ठिकाणी लोकांची समस्या गढूळ पाणी येते, खराब पाणी येते, याच्यावर शिवसाहेबांनी लक्ष देऊन लोकांना चांगलं पाणी भेटावं ही आमची शिवसेनेतर्फे अपेक्षा आहे। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।
तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620588593 9172789470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी